नमस्कार, स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। आजची रेसिपी आपण पाहणार आहोत व्हेज कटलेट। अतिशय कुरकुरीत व्हेज कटलेट्स आज आपण बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। उकडलेले बटाटे घ्यायचे आहेत। क्रिस्पी असे व्हेज कटलेट्स खूप टेस्टी होतात आणि एकदम झटपट होतात। स्मॅश करून घ्यायचे हाताने किंवा किसणीने किसले तरी पण चालतील। बारीक करून घ्यायचे आहे। आता यामध्ये आपण किसलेलं गाजर घालणार आहोत आणि शिमला मिरची मिक्स करून घ्यायचं आहे। थोडंसं बीट मिक्सरमधून बारीक फिरवून घेतलेलं आहे, नाही घातलं तरी पण चालेल। तुम्हाला ज्या भाज्या आवडतील त्या यामध्ये घालायच्या आहेत। मीठ घातलेलं आहे। हिरवी मिरची कट करून घालायची आहे। थोडीशी हळद घातलेली आहे। चिली फ्लेक्स आता मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये मी ब्रेडचा चुरा टाकलेला आहे, तो पण आपल्याला मिक्स करायचा आहे। आता याचे आपण कटलेट्स बनवून घेणार आहोत। कटलेट्सचा आकार द्यायचा आहे। अशा पद्धतीने कटलेट्स बनवून घ्यायचे आहेत। कटलेट्स बनवून झालेले आहेत। आता थोडंसं कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे। आता त्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे। पातळ पेस्ट बनवायची आहे। आता हे कटलेट्स आपल्याला यामध्ये बुडवायचे आहेत आणि मग आपण यासाठी वरती शेवया घरच्या वापरलेल्या आहेत, त्यामध्ये बुडवून आपल्याला हे ठेवायचं आहे। शेवयामुळे एकदम क्रिस्पी लागतात। क्रिस्पी होण्यासाठी आपल्याला हे शेवया लावायचे आहेत घरच्या घरी। खूप टेस्टी असे कटलेट्स आणि तेही एकदम झटपट बनतात। सर्व कटलेट्स आपल्याला अशा पद्धतीने बुडवून घ्यायचे आहेत आणि वरती आपण शेवया लावलेल्या आहेत। बारीक शेवया आहेत त्या मी येथे लावलेल्या आहेत। आता हे कटलेट्स आपल्याला तळायचे आहेत। कमी गॅसवर आपल्याला हे कटलेट्स तळून घ्यायचे आहेत। गॅस कमीच ठेवायचा आहे, म्हणजे आतपर्यंत आपले कटलेट्स एकदम चांगल्या पद्धतीने तळले जातील। मोठा गॅस करून तळले तर बाहेरून तळतात पण आतून कच्चे राहतात, म्हणून कमी गॅसवर तळायचे आहे। अशा पद्धतीने तळून घ्यायचे आहेत। मस्त असे कटलेट्स तळलेले आहेत। अशाच पद्धतीने बाकीचे पण तळून घ्यायचे आहेत।
अशाच पद्धतीने सगळे कटलेट आपल्याला हळूहळू तळून घ्यायचे आहेत. एकदम क्रिस्पी लागतात. स्नॅक्स म्हणून तुम्ही हे बनवू शकता. हळूहळू आपल्याला रंग येऊपर्यंत मस्त असे तळायचे आहेत. एकदम क्रिस्पी होईपर्यंत तळले की एकदम कुरकुरीत लागतात. बघू शकता मस्त असे कटलेट्स आपले तळलेले आहेत. कटलेट्स तळून झालेले आहेत. मुलांना पण ही रेसिपी खूप आवडेल आणि एकदम झटपट होणारी आहे. टेस्टी अशी रेसिपी आपली तयार झालेली आहे. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा एका नवीन रेसिपीमध्ये. धन्यवाद.